गरुड पुराणातील आत्म्याच्या प्रवासाचे रहस्य, आत्म्याला स्वर्गात स्थान कसे मिळते? तर नमस्कार मित्रांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे गूढ कोणते असेल असा प्रश्न विचारला तर मृत्यूनंतर नेमके काय घडते हा प्रश्न नक्कीच समोर येतो. शरीराचा अंत झाल्यानंतर पुढे काय होते? आत्म्याचा प्रवास कुठे होतो आणि आपल्या कर्मांचा त्याच्याशी काही संबंध असतो का? याबद्दल हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या धार्मिक परंपरांमध्ये वर्णन केले गेले आहे. विशेषतः हिंदू धर्मातील काही ग्रंथांमध्ये मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल अनेक कथा आणि श्रद्धा सांगितल्या आहेत. आज आपण अशाच एका पारंपरिक मान्यतेनुसार मृत्यूनंतर आत्म्याबद्दल काय सांगितले जाते हे समजून घेणार आहोत. मात्र हे धार्मिक वर्णन आणि श्रद्धांवर आधारित आहे, याला आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले तथ्य समजू नये. शेवटपर्यंत पहा, कारण या कथेनुसार आत्म्याच्या पुढील प्रवासाचा संबंध माणसाच्या कर्मांशी जोडला जातो. हिंदू परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या शरीरावर अंतिम संस्कार केले जातात. या काळात मृत व्यक्तीच्या आत्म्याबद्दल विविध धार्मिक कल्पना सांगितल्या जातात. काही मान्यतांनुसार मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या मागील आयुष्याचा आणि केलेल्या कर्मांचा आढावा घेण्याचा एक टप्पा येतो. या संकल्पनेचा मुख्य संदेश असा आहे की माणसाने आपल्या आयुष्यात केलेल्या चांगल्या आणि वाईट कृतींना आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व दिले जाते. काही धार्मिक कथांमध्ये असे वर्णन आढळते की मृत्यूनंतर आत्म्याला एका विशिष्ट कालावधीसाठी आपल्या कर्मांची जाणीव करून दिली जाते. त्यानंतर त्याला पुन्हा आपल्या परिचित ठिकाणी किंवा कुटुंबियांच्या आसपास असल्याचे मानले जाते. हिंदू परंपरेमध्ये 13व्या दिवसाच्या विधींना विशेष महत्त्व दिले जाते. या काळात कुटुंबीय मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ विविध धार्मिक विधी करतात. या विधींमागे मृत व्यक्तीच्या आत्म्याला पुढील प्रवासासाठी शांती मिळावी अशी श्रद्धा आहे. यानंतर आत्म्याच्या पुढील प्रवासाबद्दल विविध धार्मिक ग्रंथांमध्ये वेगवेगळी वर्णने आढळतात. काही मान्यतांनुसार मृत्यूनंतरचा मार्ग माणसाच्या कर्मांवर अवलंबून असतो. चांगले आचरण, दान, सत्य, इतरांना मदत करणे आणि सद्गुणी जीवन यांना पुण्याशी जोडले जाते. दुसरीकडे अन्याय, फसवणूक, हिंसा आणि चुकीच्या कृती यांना पापाशी जोडले जाते. या श्रद्धांमधून एक साधा संदेश दिला जातो की माणसाने आपल्या आयुष्यात चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक परंपरेत मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी वेगवेगळ्या मार्गांचाही उल्लेख आढळतो. काही वर्णनांमध्ये देवांच्या दिशेने जाणारा मार्ग, पितृलोकाशी संबंधित मार्ग आणि कर्मानुसार पुढील अवस्थेकडे नेणारा मार्ग अशा संकल्पना मांडल्या आहेत. या संकल्पनांचे वर्णन वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलेले आढळते. त्यामुळे या सर्व गोष्टी एकाच निश्चित पद्धतीने घडतात असे म्हणण्यापेक्षा त्या धार्मिक श्रद्धा म्हणून समजून घेणे अधिक योग्य ठरेल. या कथांमध्ये वैतरणी नदीचा उल्लेख विशेष लक्षवेधी आहे. गरुड पुराणाशी संबंधित पारंपरिक कथांमध्ये मृत्यूनंतरच्या प्रवासात येणाऱ्या वैतरणी नदीचे वर्णन केले जाते. या नदीला प्रतिकात्मक स्वरूपात माणसाच्या कर्मांची परीक्षा घेणारा टप्पा मानले जाते. चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीसाठी हा प्रवास तुलनेने सुलभ असल्याचे धार्मिक कथांमध्ये सांगितले जाते. तर चुकीची कृत्ये करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशी श्रद्धा आहे. वैतरणीबद्दलच्या कथांमध्ये त्या नदीचे अत्यंत कठीण आणि भयावह स्वरूप सांगितले जाते. या वर्णनाचा उद्देश केवळ भीती निर्माण करणे नसून माणसाला आपल्या कर्मांबद्दल जागरूक करण्याचा धार्मिक संदेश त्यामागे असल्याचे मानले जाते. आयुष्य संपल्यानंतर आपल्या कृतींचा परिणाम काय होईल याचा विचार माणसाने जिवंत असतानाच करावा, असा त्यातून संदेश दिला जातो. गरुड पुराणातील कथेनुसार गरुड भगवान विष्णूंना मृत्यूलोक आणि यमलोकाच्या दरम्यानच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारतात. त्यावर भगवान विष्णू आत्म्याच्या प्रवासाशी संबंधित विविध गोष्टी सांगतात असे वर्णन आढळते.
त्यामध्ये माणसाच्या कर्मांना विशेष महत्त्व दिले जाते. पापी कर्मांचे परिणाम कठीण स्वरूपात आणि पुण्यकर्मांचे परिणाम चांगल्या स्वरूपात मिळतात, अशी धार्मिक कल्पना या कथांमध्ये मांडण्यात आली आहे. यानंतर आत्म्याला त्याच्या कर्मांनुसार पुढील अवस्था मिळते, अशी श्रद्धा आहे. काही धार्मिक वर्णनांमध्ये स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म यांसारख्या संकल्पनांचा उल्लेख केला जातो. म्हणजेच माणसाच्या आयुष्यातील कर्मांचा हिशोब केवळ वर्तमान जीवनापुरता मर्यादित नसून पुढील आध्यात्मिक प्रवासाशीही जोडला जातो, अशी धार्मिक धारणा आहे. मित्रांनो, या संपूर्ण विषयाकडे पाहताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर आत्म्याचे नेमके काय होते, याचे निश्चित वैज्ञानिक उत्तर आज उपलब्ध नाही. वेगवेगळ्या धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. त्यामुळे धार्मिक कथांना श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक विचार म्हणून पाहणे योग्य आहे. या कथांचा सर्वात महत्त्वाचा संदेश मात्र आजच्या जीवनासाठीही उपयोगी ठरतो. आपण इतरांशी कसे वागतो, कोणाला मदत करतो, कोणाचे नुकसान करतो, किती प्रामाणिक राहतो आणि आपल्या कृतींचा इतरांवर काय परिणाम होतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण मृत्यूनंतर काय होते याचे उत्तर प्रत्येकाला वेगवेगळ्या श्रद्धांमध्ये सापडू शकते, पण जिवंत असताना चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात नक्कीच आहे. म्हणूनच या धार्मिक कथांकडे भीतीने नव्हे, तर चांगले आचरण, दया, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यांचा संदेश देणाऱ्या परंपरा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.